आजकाल आजारांचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे आणि या आजाराला बरं कसं करायचं याचा विचार प्रत्येक जण आता करू लागलाय। परंतु नेमका कोणता उपाय करायचा जेणेकरून तुमच्या शरीरातील सर्व आजार जे आहेत तर ते लगेचच बरे होतील। जर असा विचार तुम्ही पण करत असाल तर तुम्ही बरोबर या ठिकाणी आले आहात। तुम्हाला तर माहितीच आहे वयाच्या 60 नंतर प्रत्येकाला म्हातारपणाची चाहूल लागते। मग पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत तुमच्या नसामध्ये पहिल्यांदा दुखण्याचा प्रॉब्लेम वाढू लागतो। तुम्हाला पण या दुखण्याचा प्रॉब्लेम नक्कीच असणार आहे। यामध्ये मग आता कंबरदुखी काहींची असेल, काहींना गुडघेदुखीचा त्रास होतो, पाठदुखी या ठिकाणी काहींना असेल, तुमची मनकादुखी असेल, यामध्ये काही ना काही दुखण्याचा प्रॉब्लेम हा 99% लोकांना या ठिकाणी होतच असतो। सकाळी झोपेतून उठायचं जरी तुम्हाला म्हणलं तर अंगामध्ये अशक्तपणा, कमजोरी या वयामध्ये वाटू लागते। 2 पावलं जरी सकाळी उठून झोपेतून उठून चालायचं म्हणलं तर तुमच्या शरीरामध्ये ताकदच आजकाल उरलेली नाही आहे। असा प्रॉब्लेम 99% 60 वयावरील वयस्कर लोकांमध्ये आता जाणवत असल्याचा पाहायला मिळतोय। मग लोक यावर काय करतात की आता तालुक्याच्या ठिकाणी, आपल्या गावाच्या ठिकाणी दवाखान्यात जातात। त्या ठिकाणी आमची कंबर दुखते आहे, गुडघे दुखतायत म्हणून वेगवेगळे औषधे घेतात। परंतु यावरती तात्पुरता तुम्हाला महिना 2 महिना फरक पडतो, काहींना 15-20 दिवस फरक पडतो आणि 15-20 दिवस जसं जातील तसं पहिल्यासारखं तुम्हाला या ठिकाणी जे दुखणं आहे तर ते हाय असं या ठिकाणी गोळ्या घेऊन पण चालू होत असतं। आमच्या आजोबांचं सध्याला वय जर बघितलं तर 70 वर्षापेक्षा जास्त वय या ठिकाणी पार झालेलं आहे। आमच्या आजोबांना वेगवेगळे दवाखाने आम्ही केली, भरपूर या ठिकाणी औषधं केली, तांत्रिक मंत्र वगैरे केले, भरपूर पैसे डॉक्टरांना घातले, तरी सुद्धा या ठिकाणी आमच्या आजोबांचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम अंगातील दूर होत नव्हता। जसं की आजोबांना आमच्या भरपूर प्रॉब्लेम होता, तो म्हणजे आजोबांच्या नसा कायम दुखायच्या, सकाळी झोपेतून उठायला प्रॉब्लेम यायचा, खरं म्हणजे रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत झोपच लागायची नाही। यामध्ये त्यांची कंबर दुखत असायची, गुडघे दुखायचे, पाठ दुखायचे, हे सर्व प्रॉब्लेम आमच्या आजोबांच्या अंगामध्ये घर करून या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून असेच या ठिकाणी राहिले होते। मग दररोज आमचे आजोबा इवळत असायचे, त्यांना त्रास होत होता। आता यावरती आमच्या एका जवळच्या मित्राने आता सोलापूर जिल्ह्यातील एका जुन्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा आम्हाला नंबर दिला आणि त्यांनी सांगितलं 100% उपाय तुमच्या आजोबांना होणार। तुमच्या आजोबांची कंबरदुखी असू दे, गुडघेदुखी असू दे किंवा नसा दुखण्याचा प्रॉब्लेम असू दे, 100% नीट होणार। म्हणून सोलापूर जिल्ह्यातील एका आयुर्वेदिक डॉक्टरांचा नंबर दिला, जे सध्याला 90 वर्ष पार झालेले एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जे औषध देतात तर ते पूर्णपणे जुन्या काळातील आयुर्वेदिक पद्धतीने देतात। त्यामुळे त्यासाठी खर्च काही सुद्धा अजिबात 1 रुपया सुद्धा येत नाही। जर तुम्ही आयुर्वेदिक पदार्थ या ठिकाणी घेतले, जर खाल्ले, फक्त तुम्हाला किती खायचे आहेत? 3 दिवस खायचे आहेत। जर व्यवस्थित खाल्ले तर तुम्हाला पुढच्या 24 तासांच्या आतमध्ये 100% तुमच्या शरीरातील सुद्धा पायापासून ते नखापासूनपर्यंत जी काय नसा दुखण्याचा प्रॉब्लेम आहे, जे काय तुम्हाला पायाच्या नखापासून ते डोक्यांच्या केसापर्यंत जेवढ्या पण काही नसा तुमच्या दुखतायत, सलतायत, तुमच्या या ठिकाणी आता दुखण्याचा प्रॉब्लेम जर तुम्हाला जाणवत सारखा असेल तर तो 100% आता बरा होणार आहे। आमच्या आजोबांना 1 रुपया सुद्धा अजिबात 0 रुपये खर्च आला। 5 आयुर्वेदिक पदार्थ आता या डॉक्टरांनी सांगितले, ती एक विशिष्ट टायमिंगला तुम्हाला बारीक करून चेचून त्याचा रस काढून खायचा आहे। त्यानंतर आमच्या आजोबांच्या सर्व नसा दुखायच्या बंद झाल्या। अगदी या ठिकाणी 25 ते 30 वर्षाचं पोरग एकदम त्या ठिकाणी ठणठणीत असतं, तशा प्रकारे आमच्या आजोबांच्या अंगामध्ये ताकद आली। कदाचित तुम्हाला विश्वास या ठिकाणी बसत नसेल, परंतु आयुर्वेदिक जुन्या डॉक्टरांनी, सध्याला ते सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतात, त्यांनी जे पदार्थ खायला सांगितलेत ते आता तुमच्या घरामध्ये कुठे ना कुठे या ठिकाणी मिळून जातात, परंतु तुम्हाला याबद्दल कोणतीही कल्पना नाही। त्यामुळे ते पदार्थ तुम्ही आता डोळ्यासमोर असून पण खात नाही। ते पदार्थ खाल्ल्यानंतर 100% सर्व तुमच्या शरीरातील आजार या ठिकाणी आता बरे होऊन राहतील। आता तुम्ही म्हणाल की हे पदार्थ कुठे मिळतात, बाहेरून कुठनं बाजारातून आणायचं आहे का? अजिबात तुम्ही घाबरून या ठिकाणी जायचं नाही। हे पदार्थ तुमच्या या ठिकाणी घराच्या आसपासच आहेत, परंतु या पदार्थाबद्दल आजपर्यंत कोणाला सुद्धा तुम्हाला माहिती नाही आहे। तुम्ही शहरामध्ये राहत नाही, खेडेगावामध्ये राहता, तुम्ही या ठिकाणी आता कोणाला त्या ठिकाणी मोबाईल आत्ता आलेत, त्यामुळे या पदार्थाबद्दल तुम्हाला काही सुद्धा माहिती नाही। त्यामुळे तुम्हाला कोणी आजपर्यंत सांगितलेलं नाही। त्यामुळे तुम्ही दवाखान्याच्या पायऱ्या झिजवत आहात, सारखं दवाखान्याला जायचं, माझी कंबर दुखत्या, माझं गुडघे दुखतायत, माझ्या नसा दुखतायत म्हणून पैसे विनाकारण तुम्ही आजपर्यंत घालवत आला आहात। आज मी तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील एका 90 वर्षीय आता वयस्कर आयुर्वेदिक डॉक्टरांनी
असे 5 पदार्थ तुम्हाला या ठिकाणी खायला सांगितलेत, जे जर तुम्ही व्यवस्थित एका टायमिंगला खाल्ला तर फक्त 3 ते 4 दिवसामध्ये जर या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन खाल्ला तर तुमच्या नसामधील जे दुखणं आहे तर ते 100% या ठिकाणी बरं होणार आहे. जसं की तुम्हाला सुद्धा असेल, गुडघे दुखत असतील, कंबर दुखत असेल, पाठ दुखे असेल, तुमच्या शरीरामध्ये चक्कर येत असेल, अशक्तपणा, कमजोरी, तसेच या ठिकाणी रात्री झोप येत नसेल, तर या सर्व आजारावर हे पदार्थ आता काम करणार आहेत. पहिला पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर तुमच्या नसामधील जे दुखणं आहे तर ते पूर्णपणे बरे होणार आहे. दुसरा पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर तुम्हाला गुडघेदुखी, कंबरदुखी आणि पाठदुखीचा त्रास कमी होणार आहे. तिसरा पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर तुम्हाला आयुष्यभर कधीच हार्ट अटॅक, कॅन्सर यासारखे आजार अजिबात मिळणार नाहीत. तर चौथा पदार्थ तुम्ही खाल्ला तर तुमच्या शरीरामधील आता कमजोरी, चक्कर मारणं, तुमच्या पायातील गेलेली ताकद लगेच या ठिकाणी मिळणार आहे. आणि पाचवा या ठिकाणी पदार्थ इतका भयानक आहे तर ते जर तुम्ही खाल्ला तर 25 ते 30 वर्षाचं पोरगं जसं टनाटन उड्या मारतं, ताकद असते, तसं या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये आता या ठिकाणी ताकद येणार आहे. त्यामुळे पदार्थ कोणते आहेत, कशा पद्धतीने खायचे आहेत, यासाठी फक्त तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन मोबाईल हातात धरून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. वय वर्ष 60 असणाऱ्या लोकांनी सकाळी उठून हे पदार्थ विशिष्ट टायमिंगला आता खायचे आहेत असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता सांगितलंय. हे पदार्थ कोणाला सुद्धा आजपर्यंत सांगितले होते, ते तुम्हाला नवीन पदार्थ सांगणार आहे. तुम्हाला वाटत असेल की हे पदार्थ आम्ही आधी पाहिलेत, परंतु हे पदार्थ पूर्णपणे नवीन सांगणार आहे. जर तुम्ही व्यवस्थित फक्त 3 दिवस हा उपाय केला, हे पदार्थ खाल्ले, तर यामधून तुम्हाला इथून पुढे कोणताही आजार अजिबात होणार नाही. 100% आयुर्वेदिक डॉक्टरांनी गॅरंटी दिल्या. 250 पेक्षा जास्त आजार या ठिकाणी या पदार्थामुळे आता बरे होणार आहेत. तुम्हाला बीपी शुगरचा त्रास असेल तर झटक्यात कमी होणार आहे. जर तुम्ही व्यवस्थित 1 महिना जर या ठिकाणी दररोज सकाळी थोडं जरी खाल्लं तर तुमच्या बीपी शुगरच्या गोळ्या देखील आता या ठिकाणी आता बंद होणार आहेत. वयाच्या 60 नंतर शरीरात अनेक वेगवेगळे बदल होऊ लागतात. काहींना सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो, काहींना गुडघेदुखीच्या तीव्र वेदना जाणवतात, काहींना या ठिकाणी कंबर दुखत असते, काहींचे हाडे कुमकुवत होत असतात, जणू काही ताकदच हाडामध्ये राहत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी अनेकांची निर्माण होते. शरीरामध्ये आता एक वेगळीच कमजोरी तुम्हाला चिटकून बसल्या, पायात ताकदच नाहीये, तुमच्या नसा दबून गेल्यासारखं वाटू लागलंय, रोजच्या साध्या हालचाली या ठिकाणी तुम्हाला नको वाटत असतील, तर उठताना बसताना त्रास होत असतो. अशा वेळी आपण काय करतो, लगेचच दवाखान्याचा रस्ता पकडतो. मग त्या दवाखान्यामध्ये काय करतात, आपल्याला डॉक्टर त्या ठिकाणी अंगाला हात लावतात, त्या ठिकाणी महागडी दवाखान्यातून औषधे या ठिकाणी देतात. त्याचा परिणाम फक्त काही दिवस तात्पुरता आपल्याला काय वाटतं, हा दवाखान्याला गेलो म्हणल्यावर जरा बरं वाटलं, गोळ्या खाल्ल्यावर बरं वाटलं असं आपल्याला वाटत असतं. परंतु 2-3 दिवस हलकं वाटतं, पण तिसऱ्या दिवशी तीच वेदना, तीच कमजोरी सकाळी आता झोपेतून उठल्यानंतर शरीरात या ठिकाणी तुम्हाला जाणवते. शरीरात दबून या ठिकाणी बसलेली आता जी काय तुमची ठणक आहे, जी काय या ठिकाणी तुमच्या कमरेमध्ये दुखतंय, आजार जणू अंगाशी चिटकून बसलेला वाटतंय, आता तो आजार सुटायला या ठिकाणी तयार नसतो. पण या सर्व समस्यावर आता एक वेगळा नैसर्गिक उपाय या ठिकाणी तुम्हाला सांगितला गेलाय. तोही आयुर्वेदिक पद्धतीने पूर्णपणे घरगुती उपाय या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील एका अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांनी, ज्यांचं वय सध्याला 90 वर्ष आहे, पण त्यांची ऊर्जा आणि शरीरातील ताकद कोणीही या ठिकाणी आजपर्यंत ओळखू शकलं नाही. त्यांचं खरं वय या ठिकाणी आजपर्यंत कोणीही ओळखू शकलं नाही. 90 वर्षे तरी पण या ठिकाणी ठणठणीत चालतात, एकदम या ठिकाणी तरुण वयातील पोरांसारखं या ठिकाणी धावतात. म्हणून त्यांचं वय सध्याला 50 ते 55 वर्ष वाटतं. 90 वर्ष असून सुद्धा 50-55 वर्ष त्यांचं वाटतं. त्यांची कंबर अजिबात या ठिकाणी दुखत नाही, गुडघेदुखीचा त्रास होत नाही, सांधेदुखीचा त्रास नाही त्यांना, पायात ताकद भरपूर आहे, त्यांच्या शरीरात आजपर्यंत एकही मोठा आजार घर करून बसलेला नाही. तेव्हा मी त्या डॉक्टरांना विचारलं की आमच्या आजोबांना सुद्धा भरपूर शरीरामध्ये आजार आहेत, तुम्ही या ठिकाणी काय करता, तर तुमचं वय 90 असून पण कसं काय तंदुरुस्त राहता. तेव्हा त्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी जे उत्तर दिलं तर ते ऐकून आमच्या सुद्धा पायाखालची वाळू सरकली. कारण त्यांनी सांगितलं, मी कोणतीही महागडी औषधे घेत नाही, हा एक साधा उपाय करतो. त्यांनी सांगितलेला हा उपाय इतका सोपा आहे की त्यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च या ठिकाणी करावा लागणार नाही. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. याचा जो परिणाम आहे तो इतका प्रभावशाली आहे की तुमच्या शरीरात वर्षानुवर्षे साचून बसलेली कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल, तुमच्या नसा दबत असतील, पायात त्या ठिकाणी ताकद नसल्याचा प्रॉब्लेम असेल, सततची कमजोरी, चक्कर येणं वाटत असेल, तर सर्व आजार या ठिकाणी आता 3 दिवसांच्या आतमध्ये पूर्णपणे नाहीसे होणार आहेत.
आता वेळ आहे तर त्या लपून बसलेल्या वेदना तुमच्या शरीरातून कायमच्या बाहेर काढण्याची, शरीर पुन्हा एकदम तरतरीत करण्याची आता वेळ आल्या, उत्साह बनवण्याची. आता सोलापूर जिल्ह्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलाय हा जादुई उपाय जर तुम्ही प्रामाणिकपणे केला, फक्त 2 ते 3 दिवसच केला तर फरक 100% जाणवणार आहे. 5 दिवसानंतर तुमचं शरीर तुम्हाला हलकं वाटेल, सक्षम वाटेल. कंबरदुखी, गुडघेदुखी, पायातील आता अशक्तपणा असेल, चक्करमाने, कमजोरी, सांधेदुखी हे शब्द या ठिकाणी तुम्हाला जुने वाटू लागतील, मनात सुद्धा येणार नाहीत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला एक वेगळं समाधान भेटणार आहे. त्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी सर्व काम बाजूला ठेवा आणि अत्यंत बारकाईने इथून पुढे लक्ष देऊन बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व उपाय या ठिकाणी व्यवस्थित ऐकायला मिळतील. सोलापूर जिल्ह्यातील एका अनुभवी आणि आदरणीय वयस्कर आयुर्वेदिक डॉक्टरांनी एक असा उपाय तुम्हाला सांगितलाय जो केवळ परिणामकारक करणार नाही तर पूर्णपणे घरगुती आणि नैसर्गिक उपाय आहेत. विशेष म्हणजे या उपायातील आता तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च लागणार नाही. आजकाल आपण पाहतो की जर बाहेर आपण थोड्याशा वेदना झाल्या दवाखान्यात जातो तर डॉक्टर तुम्हाला अंगाला जर थोडं जर या ठिकाणी आता हात लावला तर 500 ते 1000 रुपये या ठिकाणी घेतो, तुम्हाला पण माहिती आहे. तर या ठिकाणी एवढं सगळं करू नये. तर या ठिकाणी तुमचे गुडघेदुखी थोडी कमी होते, डॉक्टरांकडे गेल्यानंतर कंबरदुखी सैल होते, पण काही दिवसांनी परत तुम्हाला त्याच वेदना पाहायला मिळतात. त्यामुळे औषध फक्त वेदना दडवतात, परंतु आयुर्वेदिक उपाय जर व्यवस्थित केले तर 100% उपाय तुम्हाला या ठिकाणी आता कामाला येणार आहे. दवाखान्यातील जास्त औषध खाल्ल्यामुळे शरीरात या ठिकाणी मोठा तुमचा परिणाम होत असतो, कारण तुमचं वय झाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये अजिबात या ठिकाणी ताकद नसते. त्यात सततच्या गोळ्या आणि इंजेक्शनमुळे शरीरातील हाडे कमजोर होतात, मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असते, शरीर नैसर्गिकरित्या या ठिकाणी बरे होण्याची क्षमता कमी करते. म्हणूनच सगळं या ठिकाणी तुम्हाला माहिती असून पण जास्त औषध तुम्ही आजकाल घेत आहात आणि या शरीरामध्ये या गोळ्या औषध सारखं गिळणं शरीरासाठी हानिकारक आहे, हे आतापासून तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये धावपळ करण्याऐवजी आपल्या घरातच उपलब्ध असणाऱ्या आयुर्वेदिक उपायांनी तुम्ही शरीराला पुन्हा एकदा नैसर्गिक तंदुरुस्ती देणं हेच योग्य असणार आहे. बघा, सोलापूर जिल्ह्यातील 90 वर्षाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेल्या अशा काही प्राचीन उपचार या ठिकाणी आपण आता उपाय या ठिकाणी करायचा आहे. ते म्हणतात, आता तुमचं शरीर एक मंदिर आहे, त्याचं रक्षण औषध नाही तर निसर्गाने करावं लागतं. त्यामुळे त्यांनी सांगितला हा उपाय पूर्णपणे घरगुती आहे. यात वापरले जाणारे साहित्य आपल्या घरामध्येच वापरले जाणारे साहित्य आहे. मग योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने वापरले तर औषध या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित तुमच्या शरीराला काम करणार आहे, अन्यथा त्याचा शरीरावर चुकीचा परिणाम देखील होऊ शकतो. बघा, तुमचं वय वर्ष 60च्या वरती असेल तर तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागत असतो. तसेच तुम्हाला या वयानंतर 60 वयानंतर अशक्तपणा जास्त येत असतो, कारण याच वयानंतर उतार वयाचा प्रारंभ या ठिकाणी सुरू होत असतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशी आयुर्वेदिक पदार्थ सांगणार आहे जे जर तुम्ही व्यवस्थित खाल्ली तर इथून पुढे दवाखान्याची पायरी चढण्याची तुम्हाला अजिबात गरज लागणार नाही. त्यामुळे तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुमच्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे पदार्थ इथून पुढे दररोज एक ठराविक टायमिंगला तुम्हाला खायचा आहे. 1 रुपया सुद्धा खर्च इथून पुढे तुम्हाला तुमच्या घरामध्ये लागणार नाही, कारण घरातच या सर्व आता वस्तू, सहज पदार्थ तुम्हाला मिळून जातात. परंतु तुम्हाला पदार्थांची आजपर्यंत काहीच माहिती नसल्यामुळे तुम्ही दवाखान्याच्या पायऱ्या आजपर्यंत मोजत आहात, म्हणजे सारखं दवाखान्याला जात आहात. आता मी एक अशी आयुर्वेदिक पदार्थांची यादी तुम्हाला सांगणार आहे जे खाल्ल्यानंतर तुमची बीपी शुगर तर कमी होणारच आहे, परंतु तुम्हाला जो या वयामध्ये अशक्तपणा, थकवा येऊ लागलाय, चक्कर येऊ लागल्या, तो कायमचा निघून जाणार आहे. एक सोलापूर जिल्ह्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांनी हे पदार्थ या ठिकाणी तुम्हाला खायला सांगितलेत. कसे खायचेत? 4 ते 5 पदार्थ तुम्हाला खायचेत, ते या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. तर काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. तुम्हाला या ठिकाणी कुठेही घरामध्ये पदार्थ मिळून जातात, परंतु आता यामध्ये शेवटचे पदार्थ जे आहेत तर ते व्यवस्थित ऐकून तुम्ही या ठिकाणी जर खाल्ला तर तुमचे 100% आजार बरे होणार आहेत. यामधील पहिला पदार्थ सांगितलाय, लक्षात ठेवा, गावाकडील देशी काळा हुलगा. आता देशी काळा हुलगा हे तुम्हाला अखंड या ठिकाणी काळा हुलगा घ्यायचा आहे. याचं माडगं या ठिकाणी खेडेगावामध्ये जास्त करून खाल्लं जातं, परंतु सिटीच्या ठिकाणी हे खायलाच मिळत नाही. यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं जबरदस्त 100 पटीचं फायबर असतं, ज्यामुळे पचन हे तुमचं सुधारतं. मेटाबॉलिझम हे पचन क्षमता तुमची बूस्ट होते. शरीरात गॅस, पचन संबंधी आजार जे तुमच्या लपून बसलेत तर ते 2 दिवसांच्या आतमध्ये बरे होतात.
त्यातल्या त्यात आता जर तुम्ही काळे हुलगे या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने आम्ही आता पुढे सांगणार आहे ते पद्धतीने जर खाल्लं तर तुमच्या शरीरामध्ये कमजोरी असेल, पायाच्या नसापासून ते पायाच्या नखापर्यंत, केसापासून ते त्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत 100% प्रॉब्लेम बरा होणार आहे। आता तुम्हाला हे काळं हुलगं जे आहे, जे काळं दिसतंय हे असंच खाऊन चालणार नाही बरं का, यासोबत अजूनही काही पदार्थ तुम्हाला पुढे सांगणार आहे। हे मिक्स केलं तरच तुम्हाला फायदा होणार आहे। त्यामुळे 2 मिनिटे इथून पुढे आता लक्ष देऊन बघायचं आहे, कारण दुसऱ्या 2 गोष्टी बरोबर हा फॉर्म्युला जर तुम्ही घेतला नाही तर तुम्हाला काही सुद्धा फायदा होणार नाही। त्यामुळे पहिला पदार्थ सांगितला काळं हुलगं। जर आता या हुलग्याला जर तुम्ही मोड आणून भिजवून जर खाल्ला तर तुमचं सर्वात पहिल्यांदा प्रॉब्लेम दूर होणार आहे, तो म्हणजे या ठिकाणी तुमची जी केस या ठिकाणी पांढरे लवकर होतात, चेहऱ्यावर सुरकुत्याचा प्रॉब्लेम आहे तर ते वृद्धत्व तुमचं दिसतंय तर ते दूर होणार, वजन कमी होणार, रक्तामध्ये असलेली साखरेची पातळी या हुलग्यामुळे कमी होण्यास मदत होणार। यामध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे डोळ्याच्या संदर्भात आजार या ठिकाणी आता बरे होणार आहेत। त्यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढत असतं। याचं एकत्र कसं करायचं ते पुन्हा तुम्हाला सांगणार आहे, परंतु त्याआधी दुसरा पदार्थ लागणार आहे। सगळं मिळून तुम्हाला मूठभर खायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठराविक टायमिंगला हे खायचं आहे। जर टायमिंग चुकलं तर ते पदार्थ तुम्हाला पचणार नाही आहेत, त्यामुळे याचा फायदा होणार नाही। व्हिडिओच्या शेवटी पदार्थ खाण्याचं टायमिंग सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचा आहे। सगळ्यात जास्त आजार बरे या ठिकाणी आता होणार आहेत, ते म्हणजे नसा दमण्याचा प्रॉब्लेम जो तुमच्या शरीरामध्ये आहे। यामध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी, चक्कर मारणे आजार जबरदस्त रीतीने आता या पदार्थामुळे बरे होणार आहेत। दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आपल्या शेतातील मकाचं कणीस। आता बघा मकाचे दाणे एक विशिष्ट पद्धतीने तुम्हाला खायचं आहे। या मकाच्या दाण्यामध्ये फायबर, कॅल्शियम, प्रोटीन आता या ठिकाणी व्हिटॅमिन, मिनरल्स या ठिकाणी भरपूर प्रमाणात असतात। कॅल्शियम जबरदस्त यामुळे वाढतं। आता भिजवून आता या मक्याच्या दाण्याला मोड आल्यानंतर तुम्हाला खायचं आहे, पण एकत्र करण्याची पद्धत फार वेगळी आहे। यामध्ये आयर्न, फॉस्फरस या ठिकाणी तुम्हाला मिळतंच, ज्यामुळे रक्तात हिमोग्लोबिन वाढतं, सुस्ती या ठिकाणी शरीरातील थकवा असेल निघून जातो, तुम्ही कायम एनर्जेटिक या ठिकाणी राहू शकता, ऊर्जायुक्त राहू शकता, दिवसभर एक वेगळी आता तुमच्या शरीरामध्ये स्फूर्ती राहते, फ्रेशनेसपणा येतो, रक्तामध्ये वाढलेली ब्लड शुगर देखील कंट्रोलमध्ये राहते। या ठिकाणी मोड आलेले मक्याचे दाणे भिजवून जर खाल्ला तर यामुळे शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा वाढते। आता देखील या ठिकाणी तुमच्या शरीरामधील पायाची ताकद सुद्धा जबरदस्त रीतीने वाढते। बघा पुढचा पदार्थ विसरू नका, तुमचा डायबिटिक पेशंट असेल तर जबरदस्त या ठिकाणी आता तिसऱ्या पदार्थामुळे बरा होणार आहे, ते म्हणजे बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5-10 रुपयाला कुठेही तुम्हाला मिळून जातो, ते म्हणजे तुम्हाला देशी पेरू लागणार आहे। आता तुम्ही म्हणाल की पेरू हा मध्येच कुठून आला, तर लक्षात ठेवा पहिला पदार्थ सांगितला काळा हुलगा, दुसरा पदार्थ मकाचे दाणे, तिसरा पदार्थ देशी एक पेरू। याची मिक्सिंग करण्याची पद्धत फार वेगळी आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, रात्री झोपताना 10-11च्या सुमारास थोडेसे मूठभर तुम्हाला काळे हुलगे घ्यायचे आहेत, थोडेसे मूठभर तुम्हाला मक्याचे दाणे घ्यायचे आहेत, मग हे तुम्हाला पाण्याचे एका पातेल्यामध्ये टाकायचं आहे, या ठिकाणी रात्रभर भिजवायचे आहे। सकाळी या ठिकाणी आता हे भिजून आता काढलेले दाणे एका प्लेटमध्ये काढायचे आहे। हे भिजलेले दाणे जे आहेत तर ते बाजूला काढायचं आहे। एक कांदा चिरून घ्यायचा आहे, एक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे, एक गाजर चिरून घ्यायचा आहे, एक काकडी चिरून घ्यायचा आहे, एक बीट चिरून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला पातेल्यामध्ये हे टाकायचं आहे, व्यवस्थित फ्राय करायचं आहे। थोडंसं चटणी, थोडंसं मीठ त्यामध्ये टाकायचं आहे, भिजवलेले काळे हुलगे या ठिकाणी मक्याचे दाणे, त्यानंतर तुम्हाला काकडी, गाजर आणि या ठिकाणी बीट हे संपूर्ण मिक्स करायचं आहे व्यवस्थित। आता हे भाजून तव्यावरती किंवा पातेल्यात झाल्यानंतर आता अर्धा लिंबू त्यावर पिळायचा आहे। हे बाहेर काढून तुम्हाला दररोज नाश्ता म्हणून तुम्ही खायचं आहे। हे नाश्ता खात असताना तोंडी लावून तुम्ही चटणी, मीठ त्या ठिकाणी आता घालून एक पेरू सुद्धा खाऊ शकता। जर तुम्ही असं दररोज खात गेला तर 8 ते 10 दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये जे पायामधील आता तुमच्या गुडघ्यामधील जे वंगण कमी झालंय, तुमच्या या ठिकाणी आता कॅल्शियम पायामधील गेले, हे पहिल्यांदा कॅल्शियम वाढेल आणि एकदा का शरीरामध्ये हाडे मजबूत झाली आणि एकदा का कॅल्शियम वाढले तर गुडघेदुखी, कंबरदुखी यासारखे आजार तुम्हाला झटक्यात बरे या ठिकाणी होणार आहेत। तुम्हाला अशाच प्रकारची आयुर्वेदिक माहिती पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।